तुमचं कसं झालंय? आमचा नाद करायला गेले आणि हप्ते भरून भरून मेले. माझी बांगडी 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 माझी बांगडी. जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचे व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपलं जे काही CapCutचं ॲप्लिकेशन असणार आहे त्यामध्ये तुमचा फोटो आणि मी दिलेला ऑडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ऑडिओ आणि फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो ज्या काही बीटमार्क आहेत त्या मार्क करण्यासाठी आपली जी काही पहिली बीटमार्क असणार आहे ती तुम्हाला बघू शकता 6 सेकंदात जे काही 0 आहे त्या 0 तुम्हाला मार्क करायचे आहे. नंतरची जी काही बीट आहे ती तुम्हाला 8 सेकंदाच्या थोडंसं पुढे तुम्हाला सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे. सॉन्ग ऐकून घेतल्यानंतर ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगतोय 8 सेकंदाच्या पुढे प्रॉपर तिथे तुम्हाला बीटला मार्क करायचं आहे. आणि नंतरची जी काही बीट आहे ती 10 सेकंदाच्या थोडंसं पुढे म्हणजे 10 सेकंदवरतीच आहे बघू शकता. जे काही 0 आहेत त्या 0 पैसे आहे. या प्रकारे मित्रांनो आपल्या ज्या काही बीट आहेत त्या बीट मार्क केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, आपला जो काही सुरुवातीचा पहिला फोटो आहे या पहिल्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. तर सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायची आहे, फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करायची आहे. फोटोच्या लास्टला की फ्रेम ॲड केल्यानंतर आता तुम्हाला बरोबर फोटोच्या सेंटरला यायचं आहे. फोटोच्या सेंटरला आल्यानंतर जो काय आपला फोटो असणार आहे त्या फोटोला तुम्हाला झूम करायचा व्यवस्थित, या फोटो हल्ला नाही पाहिजे. तर मित्रांनो बघू शकता या प्रकारे झूम केल्यानंतर असं काही ॲनिमेशन आपल्या फोटोवरती क्रिएट होऊन जाणार आहे. नंतर मित्रांनो पुढचं जे काही ट्रान्झॅक्शन असणार आहे या ट्रान्झॅक्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लाईट इफेक्टची कॅटेगरी सिलेक्ट करून इथनं तुम्हाला ब्लेंच नावाचं ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो पुढचा फोटो सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. इथे तुम्हाला बेंड झूम नावाचं ॲनिमेशन आहे, हे ॲनिमेशन द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो त्याच फोटोला तुम्हाला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशनचं ऑप्शन इथे सिलेक्ट करायचं आहे आणि सॅच्युरेशन जे काय असणार आहे ते पूर्ण -50 वरती तुम्हाला ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला जो काही फोटो आहे तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होऊन जाईल. नंतर मित्रांनो त्या पुढच्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सेम कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. वेव अँड स्लाईड नावाचं इफेक्ट इथे तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करून जो काही लास्टचा फोटो आहे याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमधनं तुम्हाला ते ओबलचा जे काही इफेक्ट आहे तो इफेक्ट द्या. ओबेल नावाचा हा इफेक्ट तुम्ही दिल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. लास्टचे जे काही ट्रान्झॅक्शन आहे या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ते तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे. ओके, हे ट्रान्झॅक्शन दिल्यानंतर आपला जो काही व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्तरित्या इथे तयार होणार आहे. आता मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट तुम्हाला ते व्हिडिओ इफेक्टची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. व्हिडिओ इफेक्टला सिलेक्ट केल्यानंतर इथे मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. हॅलो ब्लरचा इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला आता बघू शकता 8 सेकंदवरती आपली जी काही बीट आहे या बीटवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो 8 सेकंदवरती आल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, आपली जी काही व्हिडिओ इफेक्ट आहे त्या व्हिडिओ इफेक्टच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये तुम्हाला इथं बघू शकता एक शेकचा इफेक्ट बघायला भेटेल. सिम्पली या शेकचा इफेक्ट ते तुम्हाला ॲड करायचा आहे. नंतर ओकेवरती क्लिक करून त्या इफेक्टला सिलेक्ट करायचं आहे. इफेक्टला सिलेक्ट केल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो स्पीड आहे ती तुम्हाला 10 वरती ठेवायचं आणि जी काही इंटेन्सिटी आहे ती 13 वरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. या प्रकारे इफेक्ट ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथं बघू शकता या पोझिशनला यायचं आहे. थोडंसं मी झूम करतो. इथं आल्यानंतर 11 सेकंदाच्या थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये युनिडायरेक्शनल मुवमेंट म्हणून एक इफेक्ट आहे. हा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. इफेक्टची जी काही ड्युरेशन आहे ती मित्रांनो तुम्हाला कुठंपर्यंत ठेवायची बघू शकता. वरती स्क्रीनवरती देखील तुम्ही बघू शकताय जे काही ते 12 आणि 13 सेकंदाच्या मधला डॉट आहे या डॉटच्या थोडंसं पुढे इथेपर्यंतच तुम्हाला म्हणजे ड्युरेशन ठेवायचे आहे. आता मित्रांनो पुढच्या लिरिक्स ॲड करण्यासाठी एकदम तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. सुरुवातीला एक इमोजी म्हणजे आपली जी मी PNG दिली आहे ती PNG ॲड करायची. PNG ॲड केल्यानंतर ह्याला जे काही ॲनिमेशन आहे 3 ॲनिमेशनमधून तुम्हाला इथे फेड इन आणि आउट ॲनिमेशनमधनं फेड आउट हे ॲनिमेशन द्यायचं. ड्युरेशन तुम्हाला जे काही इन ॲनिमेशनची आहे ती 0.3 सेकंद आणि आउट ॲनिमेशनची 0.2 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो ज्या प्रकारे डायलॉग येणार आहे त्या प्रकारे ही जे काही लिरिक्स आहेत ते तुम्हाला ॲड करायचे आहेत आणि ही जे काही ड्युरेशन आहे म्हणजे फेड इन आणि फेड आउटचं ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे आणि त्याचे जे काही ड्युरेशन असणार आहे ते तुम्हाला 0.5 सेकंद आणि 0.5 सेकंदवरती असं ठेवायचं आहे. तर मित्रांनो सगळ्या PNG या प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. PNG वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. जिथे आपली मेन बीट आहे बघू शकता म्हणजे या पोझिशनला इथे यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर ज्या 2 इमोजी तुम्हाला इथे ॲड टेक्स्ट करून ज्या काही 2 इमोजी तुम्हाला आवडणार आहेत ते 2 इमोजी या ठिकाणी तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे आहेत. इमोजी ॲड केल्यानंतर प्रॉपर मित्रांनो वरच्या बाजूला असे सेट करायचे जसं मी सेट केले आणि मित्रांनो तुम्हाला इकडे ॲनिमेशनवरती येऊन जे ॲनिमेशन तुम्हाला चांगलं वाटणार आहे सिम्पलरित्या ते ॲनिमेशन द्यायचं आहे. आणि मित्रांनो ॲनिमेशन दिल्यानंतर बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. त्या सिम्पलरित्यावरती तुम्हाला एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.